Friends, today we are going to see Bravais lattice. Actually, A. Bravais was a mathematician who discovered there are 7 types of crystal system. First, he introduced that there are 14 types of lattices or lattice points by which we can prepare 14 different structure which can be again divided into main 7 types, and therefore he named that corresponding lattices system into 7 crystal system. Bravais is a mathematician, but also he gives a very good classification of crystal lattice. Okay, so first we see the first 7 types of crystals, in which cubic, tetragonal, orthorhombic, monoclinic, triclinic, hexagonal and rhombohedral are the 7 crystal system. Okay. आता हे ज्या 7 crystal systems आहेत ह्या आपल्या सिलेबसमध्ये थोड्याशा स्किप केलेल्या आहेत किंवा थोडंसं ॲडिशनल म्हणून दिलेल्या आहेत. पण जर तुम्ही NCERT किंवा CBSEच्या सिलेबसमध्ये जर बघितलं तर तिथं मात्र हे जे काही 7 crystal systems आहेत यांना अतिशय डीपमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे विथ देअर अँगल्स अँड एजेस. म्हणजे त्यांचे जे काही डायमेन्शन्स आहेत ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेले आहेत. याचा जो काही फायदा आहे तो तुम्हाला MSCET, JEE, नीट या एक्झामसाठी खूप महत्त्वाचा होतो किंवा आहे, आणि त्यासाठी आपल्याला त्याचे डायमेन्शन्स आणि त्याचे अँगल्स, एजेस हे सगळं बघणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे जे 7 लॅटाईस आहेत हे लक्षात कसे ठेवायचे ते बघूया. याच्यासाठी भरपूर व्हिडिओज किंवा भरपूर टेक्निक तुम्हाला ऑनलाईन किंवा भरपूर पुस्तकात तुम्हाला बऱ्यापैकी टेक्निक्स मिळतील, पण टेक्निकपेक्षाही सगळ्यात महत्त्वाचं आहे ते समजून घेणं. आता मी सुद्धा इथं तुम्हाला एक साधी टेक्निक देणार आहे ज्याने तुम्ही 7 क्रिस्टल्स अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात ठेवा आणि ते लक्षात राहिले की तुम्ही त्याचे अँगल आणि एजेस हे सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. तर टेक्निक काय? टेक्निक जसं आपण पिरियडिक मध्ये एक वाक्य तयार केलं होतं तसंच आपल्याला इथं सुद्धा एक वाक्य तयार करायचं आहे जे अतिशय सोपं आहे. तुम्ही कोणतेही वाक्य तयार करू शकता. इथे मी एक वाक्य तयार केलं आहे. आपल्याकडे एक मोठा भाऊ आणि लहान भाऊ यांना एक मोठू छोटू असं म्हणण्याची एक पद्धत आहे, किंवा बऱ्याच ठिकाणी आपण एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या जे काही भाऊ किंवा जे काही 2 मित्र आहेत त्यांना आपण एखाद्या नावाने संबोधित असतो. तसं इथं मी थोडंसं एक मजेशीर एक वाक्य आहे जे तयार केलेलं आहे. छोटू मोठू हे आपल्याकडे एक संज्ञा आहे. म्हणजे 2 विद्यार्थ्यांना जर आपण कंपेअर करायचं असेल किंवा एक दोघांना नाव ठेवायचं असेल आपण छोटू मोठू वापरतो. तसंच इथं आपण एक वाक्य तयार करतोय. तर इथे एक जे वाक्य आहे ते आहे छोटू और मोटू हसते हसते रोने लगे. मराठीत करायचं असेल तर छोटू और मोटू हसत हसत रडायला लागले. कसंही करा, फक्त त्याची जी काही इनिशियल्स आहेत ते लक्षात राहिले पाहिजे. बघा इथे मी काय म्हणलं, छोटू CT, मोटू और मोटू मीन्स MT हसते हसते रोने लगे HR, किंवा हसत हसत रडायला लागले. तिथं अतिशय सिंपल आहे. CTOMTHR म्हणजे काय, तर ही सिरीज तुमच्या खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहिली पाहिजे. जी सिरीज आहे इनिशियल CTOMTHR. C मीन्स क्युबिक, T मीन्स टेट्रागोनल, O मीन्स ऑर्थोरोम्बिक, M मीन्स मोनोक्लिनिक, T मीन्स ट्रायक्लिनिक, H मीन्स हेक्सागोनल अँड R मीन्स रोम्बोहेड्रल. 7 लॅटाईस आहेत, अतिशय महत्वाचे, आणि ते लक्षात कसे ठेवायचे. छोटू और मोटू हसते हसते रोने लगे, किंवा छोटू और मोटू हसत हसत रडायला लागले. कशी HR सगळ्यात शेवटी आहे ते लक्षात राहिलं पाहिजे. ती जर इनिशियल तुमच्या लक्षात राहिली तर तुम्ही 7 लॅटाईस लक्षात ठेवू शकता, आणि 7 लॅटाईस लक्षात राहिली की त्याच्यानंतर त्याच्या डायमेन्शन्स लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. तर बऱ्याच तुम्ही काही रेफरन्सेस बुकमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी हे कशी लक्षात ठेवायचे दिलेलं आहे, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे त्याचे शेप्स लक्षात ठेवण्या कसे आहेत हे समजून घेणं. कारण जे काही क्वेश्चन्स किंवा जे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येतात इथं तुम्हाला ते शेप हे अझाईन करायचे असतात. इथं सुद्धा तुम्हाला जर एखादा शेप तुम्ही अझाईन करायला किंवा अझाईन केला किंवा जर तुम्ही तो जर त्याला डेव्हलप करू शकला तर तो अतिशय महत्त्वाचा आहे. आपण बाजारातून भरपूर गोष्टी विकत घेतो, त्यात बरेचसे मोबाईल किंवा तुम्ही मोबाईल घ्या किंवा काही कुठलीही वस्तू घ्या, त्याचा एक बॉक्स असतो. या बॉक्समध्ये असणाऱ्या वस्तूचा जर तुम्ही विकत घेतला तर बॉक्स असतो, तो वेगळ्या शेपमध्ये असतो. तुम्ही जर तो शेप व्यवस्थित बघितला तर तो ह्या 7 लॅटाईस मधील एक असतो. आज आपण ते एक्झाम्पलमध्ये बघणार आहोत, पण अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. समजून घेणं का महत्वाचं आहे, कारण तुमची जी एक्झाम आहे ही येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात असते आणि त्यानंतर जी काही CET जी आहे ती मे महिन्यापर्यंत चालत राहते. इथं
जर तुम्ही नुसतं काहीतरी एक करून हे जर पाठ केला आणि विसरून गेला तर मात्र इथं थोडासा प्रॉब्लेम होतो. त्याच्याऐवजी तुम्ही जर वर्षभर किंवा मध्ये आले हे जर रिवाईज करत बसला आणि घरात आणलेल्या कुठल्या किंवा घरातल्या वस्तूची निगडीत ह्याचा शेप जर कम्पेअर केला तर तुम्ही कायमचं लक्षात ठेवू शकता आणि विसरण्याचे चान्सेस खूप कमी असतात. त्यामुळं सामान्यीकरण करणे, आपल्या नॉलेजचं जे काही आहे सामान्यीकरण करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला हे जे काही शेप आहेत हे तुम्ही घर बसल्या किंवा घरात असणाऱ्या वस्तूंना लॉजिक लावून किंवा वस्तूंचं डायमेन्शन्स बघून त्याच्यामध्ये शोधू शकता की हा ही वस्तू मोनोक्लिनिक आहे, ही ऑर्थोरोम्बिक आहे, ही टेट्रागोनल आहे, ही क्युबिक आहे. असं जर लक्षात ठेवलं तर हे कायमस्वरूपी लक्षात राहील आणि तुम्ही विसरणार नाही. इथं आपण सिंपल आता प्रत्येकाचे डायमेन्शन्स बघूया, कोणकोणते आहेत, कसे कसे आहेत आणि त्याचे अँगल आणि एजेस कसे आहेत ते बघायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं त्याचे ॲक्सिस बघूया. ॲक्सिस कोणकोणते असतात. तर गेल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे की 3 डायमेन्शनल डायग्राम म्हणजे अशी डायग्राम ज्याच्यामध्ये 3 ॲक्सिस असतात. कोणकोणते असतात? ते असतात एक्स, वाय अँड झेड. इकडचा जो असतो हा एक्स, हा जो आहे हा वाय आणि इकडचा जो आहे हा झेड. जेव्हा आपण कोणतीही 3 डायमेन्शनल डायग्राम याच्यामध्ये बसवायला जातो तेव्हा त्याचे 3 कोऑर्डिनेट असतात. त्यातला एक्स, वाय, झेड मी इथे दाखवलेलं आहे. आणि गेल्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे एबीसी कोणते असतात ते आपल्याला इथे बघायचं आहे. गेल्या वेळेस मी थोडंसं वेगळं सांगितलं होतं तुम्हाला, कारण तिथं आपल्याला थोडासा पॉईंट अतिशय लाईटली बघायचा होता. पण जेव्हा आपण हे पूर्ण एजेस बघतो तेव्हा मात्र इथं आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये ज्या प्रकारे दिले त्या प्रकारे आपण बघण्याचा प्रयत्न करूया. तर इथं परत एकदा एक्स ऍक्सिस वरती जी कोणती एज असते त्याला म्हणतात बी. झेड ऍक्सिस वरती जे एज असते त्याला म्हणतात ए. म्हणजे झेड ऍक्सिस वरती जे असतात ए, एक्स ऍक्सिस वरती बी आणि जी एज वाय ऍक्सिस वरती आहे त्याला म्हणतात सी. अँगल सेमच आहेत. गेल्या वेळेस मी सांगितल्याप्रमाणे अँगल बिटवीन एक्स अँड वाय ऍक्सिस इज अल्फा. Angle between y and z axis is beta and angle between z and x is gamma. एवढं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. याच्यावर तुम्ही कोणतंही लॅटाईस एक्सप्लेन करू शकता. इथं मी पहिल्यांदा क्युबिक लॅटाईस एक्सप्लेन करून सांगतो. क्युबिक लॅटाईस एक एक्झाम्पल घेऊया आपण. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. पहिल्या लेक्चर पासून आपण हे एक्झाम्पल घेत आहोत आणि ते एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. तर इथं पहिल्यांदा हा सिंपल क्युबिक घेतो. सिंपल क्युबिक इथं ठेवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ही साईड अशी ठेवतो मी. ओके. आता याची जी एज एक्स ऍक्सिस वरती आहे त्याला म्हणतात बी. जी एज वाय ऍक्सिस वरती आहे त्याला म्हणतात सी. आणि जी बाहेरच्या दिशेने तुम्हाला दिसते इकडे बाहेर आलेली झेड ऍक्सिस वरती जे आहे त्याला म्हणतात ए. तर इथं या क्युबिक मध्ये ही जी लेंथ एज आहे ती आहे बी. ही उभी जी आहे ती आहे सी आणि ही जी आडवी आहे ती आहे ए. इथं ए, बी आणि सी तिन्ही सेम आहेत म्हणून हा क्यूब आहे. म्हणून याचे जे डायमेन्शन्स आहेत ते येणार आहेत ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. अँगल अँगल काय असतात क्युबिक मध्ये तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर हा अँगल कितीचा असणार आहे 90चा असणार आहे. इकडचा अँगल कितीचा असणार आहे 90चा असणार आहे. आणि खाली हा अँगल किती असणार आहे तर तो सुद्धा काय असणार आहे 90चाच असणार आहे. आणि देअरफॉर अँगल्स ऑफ क्युबिक लॅटाईस आर अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. अतिशय सोपं. एजेस आणि अँगल्स अतिशय सिमेट्रिक सिस्टीम असते ही आणि देअरफॉर त्याचे सगळे एजेस आणि सगळे अँगल सेम असतात. त्याला म्हणतात क्युबिक लॅटाईस. नेक्स्ट टेट्रागोनल लॅटाईस आपल्याला बघायचं. इथं क्युबिक लॅटाईस आपण काढून घ्यायचा राहिला. इथं क्युबिक लॅटाईस काढण्याची अतिशय सिंपल मेथड आहे. तुम्ही स्क्वेअर काढायचे आहेत, दोन्ही समान अंतरावर ठेवायचे आहेत आणि हे जोडायचे आहेत. हे जोडल्यानंतर तुम्हाला जी डायग्राम मिळते इथे अँगल 90 डिग्रीचा असतो. ए हा ए, बी अँड सी तिन्ही सेम असतील तर याला सिंपल क्युबिक म्हणतात. तुम्ही पट्टीच्या साहाय्याने अतिशय चांगला क्यूब काढू शकता. प्रिव्हियस इयरमध्ये जुन्या सिलेबसमध्ये क्वेश्चन येत होते ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ. कोणताही एक याच्यातलं स्ट्रक्चर विचारलं जायचं तेव्हा तुम्हाला स्ट्रक्चर पण काढता आलं पाहिजे. त्यासाठी हे एजेसचं प्रॅक्टिस कराच पण हे स्ट्रक्चर कसं काढायचं त्याचंही प्रॅक्टिस केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला खूप चांगलं स्ट्रक्चर काढता येते. पट्टी आणि पेन्सिलच्या साहाय्याने तुम्ही जर डायग्राम काढली व्यवस्थित तर तुम्हाला व्यवस्थित डायग्राम इथं क्युबिकची मिळेल. ओके. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला जे बघायचं आहे ते आहे टेट्रागोनल. टेट्रागोनल मध्ये काय चेंज करायचं आहे किंवा टेट्रागोनल जॉमेट्री कशी असते तर त्यामध्ये
आता ब्रॅव्हाइसने काय केलं असेल त्या दृष्टीने आपण विचार करूया. ब्रॅव्हाइसला दुसरं स्ट्रक्चर बनवायचं होतं म्हटल्यावर ह्यातले जे काही डायमेन्शन्स आहेत त्यातलं एक एक जरी चेंज करत गेला तर तुम्हाला भरपूर स्ट्रक्चर मिळतील. ब्रॅव्हाइसने पण तसंच केलेलं आहे, एक एक डायमेन्शन्स चेंज करत गेलेलं आहे. थोडक्यात इथं त्याने काय केलं बघा, इथं तिने इक्वल होते, टेट्रागोनमध्ये त्यांनी काय केलं, ए इज इक्वल टू बी विच इज नॉट इक्वल टू सी, अँगल अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल सेम ठेवले, फक्त एक डायमेन्शन चेंज केली, स्ट्रक्चर बदलणार आहे. कसं बदलणार आहे बघा, इथं ए आणि बी, मी इथं काय करतोय, सी डिफरंट आहे त्यामुळे आधी सी काढून घेतोय, 4 लाईन्स. ओके, त्यानंतर हे फक्त जोडतोय. आता इथं बघा, ही जी काही ए आहे इथं डायग्राम मध्ये, जे ही लेंथ आहे त्याला म्हणतात ए, ही आडवी जी आहे त्याला म्हणतात बी. इथं ए आणि बी सेम आहे बट सी इज डिफरंट. स्ट्रक्चर पूर्ण वेगळं दिसतंय. अल्फा 90, बीटा 90 and gamma also 90. The structure is tetragonal. सिंपल, म्हणजे तुम्ही अतिशय सिंपल पद्धतीने लक्षात ठेवू शकता. एक चेंज केलं की टेट्रागोनल मिळणार आहे. टेट्रागोनलचं एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे काय होईल तुम्हाला ही कन्सेप्ट खूप चांगली समजेल. आपल्या घरात भरपूर प्रकारचे बॉक्स असतात, मी आधीच सांगितलं. त्यातले तुम्ही बॉक्स जर वेगळे काढले बाजूला तर तुम्हाला हे सगळ्या डायग्राम्स तुमच्या घरातच मिळतील. फक्त त्या अँगलनी बघणं गरजेचं आहे. आता इथे बघा, हा बॉक्स आहे, साधा बॉक्स आहे, त्याला फक्त कागद लावलेला आहे बाहेरून. ह्या बॉक्सला जर तुम्ही एजेस बघितले याचे तर बघा, इथं टेट्रागोनल लॅटाईस कसं असतं ते तुम्हाला समजेल. हे फक्त याला मी काय करतो, थोडंसं असं करतो जेणेकरून तुम्हाला इथं एजेस दिसतील. आता ही एज आणि ही एज बघा, ह्या दोन सेम आहेत. तर मी हा जो काही बॉक्स आहे तो ह्या डायग्राम मध्ये इथं ठेवणार आहे ऍक्सिस मध्ये. जर मी इथं पकडलं तर तुमच्या लक्षात येईल, ही जी एज आहे ती आहे ए, ही जी एज आहे ती आहे बी, आणि जी उभी आहे ती आहे सी. म्हणजे ह्या बॉक्समध्ये ए आणि बी इक्वल आहेत बट सी इज डिफरंट आहे. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे. का फरक आहे? कारण हा क्युबिक आहे आणि हा टेट्रागोनल आहे. एजेस याच्या सेम आहेत, याच्या वेगळ्या आहेत. हे असे वेगवेगळे लॅटाईस तयार होतात, जे अतिशय महत्वाचे आहेत. तुम्ही लॅटाईस एखादं एक्झाम्पल घेऊन जर बघितलं तर ते अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला लगेच समजतं की हे लॅटाईस कसं आहे. तर दिस इज द एक्झाम्पल ऑफ टेट्रागोनल लॅटाईस, जे अतिशय सोपं आहे, समजून घ्यायला पण सोपं आहे आणि काढायला सुद्धा अतिशय सोपं आहे. नेक्स्ट आपण जे बघणार आहोत ते आहे ऑर्थोरोम्बिक. आता ऑर्थोरोम्बिक मध्ये ब्रॅव्हाइसने काय केलं असेल तर त्याने फक्त काय केलं असणार, इथं नॉट इक्वल टू केलंय, अजून एकदा नॉट इक्वल टू केलं की अजून एक डायग्राम तयार झाली. म्हणून त्याने काय केलं, इथं एजेस मध्ये ए इज नॉट इक्वल टू बी विच इज नॉट इक्वल टू सी. हे जे काही डायमेन्शन्स आहेत एजेसचे ते बदलले. इथं हे बदलल्यावर इकडे अँगल बदलण्याची काही गरजच नव्हती, वेगळं लॅटाईस तयार होणार होतं. अँगल त्याने तसेच ठेवले, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. आता ह्याची डायग्राम कशी असणार आहे तुम्ही पण काढू शकाल, अतिशय सोपी डायग्राम आहे आणि तुम्ही लॉजिक वापरून ही डायग्राम तयार करू शकता. काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा डायग्राम काढताना ए वेगळा काढायचा आहे, बी वेगळा काढायचा आहे, सी वेगळा, म्हणजे ही लेंथ वेगळी असणार आहे, ही लेंथ वेगळी असणार आहे आणि हाईट वेगळी असणार आहे. इथं तुमची डायग्राम तयार होते. मी खालचा स्क्वेअर काढून घेतो पहिल्यांदा, आणि त्यानंतर याच्यावरती दुसरं स्ट्रक्चर काढतो, सेल लाईन्स काढतो, आणि हे आपण जॉईन करून घेतो. इथं तुम्ही बघितलं तुमच्या लक्षात येईल, इथं ए वेगळा आहे झेड ऍक्सिसला जे आहे ते, इथं बी वेगळा आहे आणि हे सी सुद्धा डिफरंट आहे. म्हणजेच ए इज नॉट इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी. अँगल्स हा 90 आहे, हा 90 आहे आणि हे पण 90 आहे. मीन्स अल्फा इज ऑल्सो 90, बीटा is also 90, gamma is also 90, alpha beta is equal to gamma is equal to 90. अतिशय सोपी डायग्राम तुम्ही काढू शकता. याचं एक एक्झाम्पल घेतो. काही बॉक्स आहेत आपल्याकडे, त्या बॉक्सच्या मदतीने आपण लगेच याचं एक्झाम्पल देऊ शकतो. हा एक बॉक्स आहे. ह्या बॉक्समध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलंय, परत मी कोऑर्डिनेशन मध्ये ठेवतो इथं, म्हणजे एबीसी कुठलं हे तुम्हाला समजेल. इथं ही जी लेंथ आहे अलॉंग द एक्स ही आहे बी, ही जी आहे ही आहे ए, आणि जी हाईट आहे ती आहे सी. इथं तुम्ही जर हे जे काही बॉक्स आहे तो जर व्यवस्थित बघितला तर तुमच्या लक्षात येतं ए वेगळा आहे, बी वेगळा आहे आणि सी पण वेगळा आहे. म्हणजे हा जो बॉक्स आहे तो कोणत्या लॅटाईस नुसार किंवा कोणत्या लॅटाईसच्या स्ट्रक्चर नुसार आहे, तर तो आहे
ऑर्थोरोम्बिक नुसार. दिस इज ऑर्थोरोम्बिक लॅटिस और दिस इज ऑर्थोरोम्बिक स्ट्रक्चर. अतिशय सिंपल. तुम्ही असं जर प्रत्येक तुमच्या घरात भरपूर बॉक्स असणार आहेत किंवा भरपूर वस्तू असणार आहेत, तुम्ही जर त्याच्यामध्ये व्यवस्थित फक्त ठेवायचं कसं हे शिकून घ्या. या ऍक्सेस मध्ये हे ठेवायचं कसं आणि याच्यातला एबीसी शोधायचा कसा हे त्यातलं खूप महत्वाचं आहे. तेवढं तुम्ही शोधलं की तुम्हाला कोणतेही डायग्राम कोणत्या इमेज कोणत्या लॅटाईस मध्ये ते सांगता येणार आहे. हे झालं तुमचं ऑर्थोरोम्बिकचं एक्झाम्पल. आता नेक्स्ट मोनोक्लिनिक. नेक्स्ट पॉइंट आहे फोर्थ मोनोक्लिनिक. मोनोक्लिनिक मध्ये काय आता आपल्याला इथं दिसतंय की आता इथं त्याने ब्रायवाइसच्या अँगल नाही जर बघितलं तर इथं त्याने सगळ्या एजेस चेंज केल्या. आता राहत आहेत काय अँगल्स. मोनोक्लिनिक पासून ब्रायवाइसने अँगल चेंजेस करायला सुरुवात केली आणि त्याला वेगळं स्ट्रक्चर मिळायला सुरुवात झालं. इथे मी काय करतोय मोनोक्लिनिक मध्ये ऑब्विसली ए इज नॉट इक्वल टू बी असणार आहे, बी इज नॉट इक्वल टू सी असणार आहे. ही एजेसची कंडिशन सेम राहणार आहे. चेंज कुठं होणार आहे अँगल मध्ये चेंज होणार आहे. अँगल मध्ये काय चेंज होणार आहे अल्फा इज इक्वल टू बीटा बट विच इज नॉट इक्वल टू गॅमा. ओके तर इथं अल्फा बीटा जे असणार आहेत हे काय असणार आहेत इज इक्वल टू 90 डिग्री असणार आहे पण गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री असणार आहे. ओके म्हणजे तिसरा अँगल वेगळा असणार आहे. अल्फा बीटा सेम असणार आहे गॅमा वेगळा असणार आहे. ते जे स्ट्रक्चर तयार होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत मोनोक्लिनिक. थोडंसं स्ट्रक्चर काढायला अवघड आहे पण तुम्ही इमॅजिन करून किंवा लॉजिक लावून हे स्ट्रक्चर काढू शकता. काय करायचं आहे इथं तर एबीसी पूर्ण वेगळं आहे म्हटल्यानंतर तुम्हाला इथं कोणतीही डायग्राम काढली तरी चालणार आहे. थोडीशी तिरकी डायग्राम इथं काढतो. हे जे काही आहे एबीसी थोडंसं वेगळं काढायचं तुम्हाला. हाईट मी थोडंसं जास्त देतो. ओके इथं आणि थोडंसं तिरकं जर हे डायग्राम काढले तर तुम्हाला इथं अँगल सुद्धा सगळे वेगळे मिळतात. थोडीशी तिरकी काढतो म्हणजे तुमच्या मोनोक्लिनिक लक्षात येईल. थोडंसं तिरकं जर इथं डायग्राम काढली तुम्ही आणि एबीसी जर इक्वल नसतील आणि दोन अँगल फक्त इक्वल असतील तर हे तुम्हाला मोनोक्लिनिकचं लॅटाईस इथं तुम्हाला मिळतं. थोडासा अँगल इन्क्लाइन करायचा तुम्हाला मोनोक्लिनिक स्ट्रक्चर इथं काढता येईल. सिंपल आहे मोनोक्लिनिक. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ट्रायक्लिनिक. आता याचं एक्झाम्पल तुम्ही कोणतंही एखादी वस्तू साधा आता हेच एक्झाम्पल पहिलेच दाखवतो. त्याला जरा बेंड केलं. बेंड म्हणजे याला जर असं प्रेस करून जर असं वाकवलं तर इथं अँगल चेंज होतो इथला आणि तो अँगल चेंज झाला की त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते मोनोक्लिनिक मध्ये चेंज होतो. थोडंसं तिरकं स्ट्रक्चर इन्क्लाइन असतं ज्याच्यामध्ये अँगल हे थोडेसे वेगळे असतात. गॅमा जो आहे इट इज नॉट इक्वल टू 90 त्याला म्हणतात मोनोक्लिनिक स्ट्रक्चर. ओके नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे ट्रायक्लिनिक. आता तुम्ही इथं बघा इथं आपण एजेस चेंज करत गेलो इथं अँगल चेंज करत गेलो. आता आपलं इथं काय केलं पाहिजे इथं सगळंच म्हणजे ज्या काही एजेस आहेत आणि जे काही अँगल्स आहेत हे सगळे नॉट इक्वल टू दाखवले पाहिजे तेव्हा कुठं ट्रायक्लिनिकचं स्ट्रक्चर तयार होणार आहे. तर इथं आपण ट्रायक्लिनिक तयार करताना काय करूया एजेस काय असणार आहे ए विच इज नॉट इक्वल टू बी विच इज नॉट इक्वल टू सी. काहीच इक्वल नाही वरून आपण इथून सुरू केलंय तसंच आहे. आणि इथं अँगल सुद्धा काय असणार आहे अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा विच इज नॉट इक्वल टू गॅमा विच इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे 90 डिग्री हे अँगल वेगळे असतात आणि 90 डिग्रीही नसतात तर त्याला काय म्हणतात इट इज ट्रायक्लिनिक. इथं सगळ्यात महत्वाचं डायग्राम काढताना तुम्हाला थोडीशी इथं सुद्धा इन्क्लाइनच डायग्राम काढावं लागते. इथं एजेस ह्या अशा पूर्णपणे इन्क्लाइन करावं लागतात. हे जोडायचे आणि ह्या परत असं फक्त इथं लाईन करायचं. ओके ते इथं तुम्हाला दिसतंय ए इज नॉट इक्वल टू बी विच इज नॉट इक्वल टू सी. अल्फा बीटा अँड गॅमा these angles are also not equal to 90. इन्क्लाइन थोडीशी डायग्राम काढली की तुम्हाला ट्रायक्लिनिक स्ट्रक्चर अतिशय सोप्या पद्धतीने मिळून येतं. डायग्राम काढण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. डायग्राम ही काढता आली पाहिजे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक्झामला डायग्राम विचारले तुम्हाला डायग्राम काढता आली पाहिजे जे तुम्ही इन्क्लाइन करून किंवा थोडंसं स्ट्रक्चर मध्ये चेंज करून काढू शकता. ओके डायमेन्शन लिहिणं खूप गरजेचं आहे. डायमेन्शन लिहून तुम्ही डायग्राम काढण्याचा प्रयत्न केला 3 डायमेन्शन डायग्राम आहेत अगदीच व्यवस्थित जमणार नाही पण थोड्याशा जर तुम्ही प्रयत्न केला तर अगदी व्यवस्थित त्या डायग्राम तुम्हाला काढता येतील. नेक्स्ट पॉइंट आहे हेक्सागोनल. हेक्सागोनल लॅटाईस अँड रोम्बोहायड्रल लॅटाईस हे दोन एक्सेप्शन केस आहेत म्हणजे वेगळेच आहेत. हे पहिले जे आहेत ते तुम्ही बघताय सगळ्या कंडिशन संपलेल्या आहेत ब्रायवाइसकडच्या. इथं सगळं इक्वल होतं आणि आता इथं ट्रायक्लिनिक मध्ये काहीच इक्वल नाही. म्हणजे ह्याची बरोबर कॉन्ट्रावर्सी म्हणजे कॉन्ट्रास्ट म्हणजे पूर्णपणे वेगळी स्टेट आहे. इथं सगळं इक्वल आहे इथं सगळं अनइक्वल आहे. म्हणजे ह्या ज्या पहिले पाच लॅटाईस आहेत हे आपण ए बी सी आणि अल्फा बीटा गॅमा याच्या चेंजेस करून मिळवलं. पण हेक्सागोनल ही जॉमेट्रीच वेगळी आहे. हेक्सागोनल आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये बघतो बेन्झिन रिंग आहे ती हेक्सागोनल शेपमध्ये असते. म्हणजे आपल्या इथं सुद्धा हेक्सागोनल जर काढायचं असेल तर तुम्हाला बेन्झिन रिंगच्या साह्याने म्हणजे बेन्झिन रिंग हेक्सागोनल रिंग आधी काढून घ्यावी लागेल
आणि मग त्याचं स्ट्रक्चर तयार होतं कसं ते बघावं लागेल. सेम याच्या खाली मी काय करतोय, थोडंसं लाईन ड्रॉ करतोय आणि खाली पण परत एकदा हेक्सागोनल रिंग काढतो आणि हे फक्त पॉइंट जॉईंट करतोय मी. हे जे काही तुम्हाला लॅटाईस मिळणार आहे, हे लॅटाईस जे आहे याला म्हणतात हेक्सागोनल लॅटाईस. काढणं अतिशय सोपं आहे. आता इथं बघा अँगल. आता इथं ए आणि बी कोणता आहे ते पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं आहे. तर ए आणि बी हे जे आहेत, इथं जी आडवी लाईन आहे ही आहे बी आणि ही जी लाईन आहे थोडीशी तिरकी ती आहे ए. ऍक्च्युली जे हेक्सागोनल रिंग असते याच्यामध्ये हा षटकोन असतो आणि याच्यामध्ये ही लाईन आणि ही लाईन ह्या दोन्ही सेम असतात. म्हणून इथं ए इज इक्वल टू बी असणार आहे अँड विच इज नॉट इक्वल टू सी. म्हणजे सी जे आहे ते ए आणि बी ला इक्वल टू नसणार आहे. अँगल जर बघितलं म्हणजे एजेस काय येणार आहे, ए इज इक्वल टू बी बट विच इज नॉट इक्वल टू सी. हे हेक्सागोनलचे एजेस झाल्या. आता आपल्याला काय बघायचं, अँगल बघायचे. अँगल मध्ये बघताना इथं बघा, इथं 90 असणार आहे, इथं 90 असणार आहे. फक्त अँगल इथला वेगळा असणार आहे. आपण बेसिक केमिस्ट्री मध्ये सुद्धा बघितलेलं आहे की हेक्सागोनल रिंग मध्ये अँगल जो असतो हा 120 असतो आणि म्हणून इथं सुद्धा अँगल कितीचा असणार आहे, 120. मग हा कोणता अँगल आहे, हा अँगल आहे तो आहे ऍक्सिस झेड आणि ऍक्सिस एक्स मधला अँगल, म्हणजे हा आहे गॅमा. आणि म्हणून इथं काय होणार आहे, अल्फा इज इक्वल टू बीटा विच इज इक्वल टू 90 डिग्री बट गॅमा इज इक्वल टू 120 डिग्री. म्हणजे हेक्सागोनलचं जे काही एजेस आणि अँगल्स आहेत ते थोडेसे एक्सेप्शन आहेत. त्यामध्ये एजेस मध्ये ए आणि बी इक्वल आहेत विच इज नॉट इक्वल टू सी आणि अँगल मध्ये अल्फा बीटा सेम आहेत आणि गॅमा इज डिफरंट. हे झाले त्याचे एजेस अँड अँगल्स जे अतिशय वेगळे आहेत. वरचे तुम्ही बघितले आणि हे बघितलं तर तुम्हाला एक्सेप्शन केस काय ते लगेच समजतं. ओके. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला जो बघायचा आहे तो आपला पॉइंट आहे रोम्बोहायड्रल. ओके. हे हेक्सागोनल खूप महत्वाचं आहे. सो द एक्झाम व्ह्यू पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला हेक्सागोनल अतिशय महत्वाचं आहे. ऑर्थोरोम्बिक इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. हे दोन बऱ्याच वेळा परीक्षेला विचारले गेलेले आहेत. तर ह्या दोघांचे डायमेन्शन्स आणि अँगल हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. शेवटचं रोम्बोहायड्रल. रोम्बोहायड्रल मध्ये तुम्हाला इथं कंडिशन्स दिसत आहेत. त्या कंडिशननुसार आता शेवटची एक कंडिशन आहे ती एक्सेप्शन आहे, ती फक्त आपल्याला बघायची आहे. इथं काय केलं जातं म्हणजे ब्रॅवाइस लॅटाईसने काय सांगितलं की काही लॅटाईस असे आहेत की ज्यांच्यामध्ये ए इज इक्वल टू बी असतं, बी इज इक्वल टू सी असतं, अल्फा इज इक्वल टू बीटा असतो, बीटा इज इक्वल टू गॅमा असतो, पण विच इज नॉट इक्वल टू 90 असतो. असं जर असेल तर मात्र एक वेगळं लॅटाईस तयार होतो ज्याला नाव ब्रॅवाइसनं रोम्बोहायड्रल असं दिलेलं आहे. इथं काय होणार आहे बघा, इथं एजेस जे आहेत ते आहेत ए इज इक्वल टू बी विच इज इक्वल टू सी बट अँगल्स कसे असणार आहेत, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा विच इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. स्ट्रक्चर कसं असणार आहे, स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला 90 डिग्रीचं स्ट्रक्चर काढायचं नाही पण तिन्ही सेम काढायचे. म्हणजे इथं आपण मागासपासून जे उभे स्ट्रक्चर काढत होतो त्याच्याऐवजी आपल्याला आता परत एकदा जे सिंपल क्युबिक काढताना आपण स्क्वेअर काढले होते तसेच काढायचे, फक्त त्याचे अँगल्स इन्क्लाइन दाखवायचे. तर इथं मी परत एकदा थोडंसं तिरकं करून स्क्वेअरच काढतो. ओके. आणि ए बी सी सेम आहेत, थोडंसं तिरकं करून तेच काढायचं आणि फक्त जॉईंट करायचं. इथं अँगल फक्त 90 नसला पाहिजे, हा जो अँगल आहे हा 90 नसला पाहिजे. तर हे झालं. इथं ए बी आणि सी तिन्ही सेम आहेत आणि अल्फा बीटा गॅमा सेम आहेत पण ते 90 नाही. therefore the edges of rhombohedral are a is equal to b is equal to c and angles of rhombohedrals are alpha is equal to beta is equal to gamma which is not equal to 90 degree. हे झाले तुमचे 7 ब्रॅवाइस लॅटाईस. अतिशय महत्वाचे ह्याचे अँगल्स एजेस परीक्षेला खूप महत्वाचे आहेत. याचे अँगल एजेस डायरेक्टली विचारले जातात एक्झाम मध्ये आणि ते तुम्हाला आन्सर मध्ये मेन्शन करायचं असतं. रिव्हिजन करूया आपण याची. रिव्हिजन अतिशय सोपे आहे. परत एकदा पहिल्यापासून सांगतो. आपण एक वाक्यानुसार ही सिरीज लक्षात ठेवली आहे. वाक्य कोणतं आहे तर छोटू और मोटू हसते हसते रोने लगे, म्हणजेच किंवा मराठीत छोटू और मोटू हसत हसत रडायला लागले. तर हे जी जे काही वाक्य आहे त्याच्यावर आपण काय करू शकतो, याची सिरीज लक्षात ठेवू शकतो. CTOMTHR. इथं फक्त काय झालंय टी 2 वेळा आलेला आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, टी इथं जे आहे हे टेट्रागोनल आहे, टेट्रागोनल. आणि इथं जे आहे सेकंड टी तो आहे ट्रायक्लिनिक.
म्हणजेच काय, तर टेट्रागोनल आणि ट्रायगोनलसाठी आपण टीटी वापरलाय. इथं आता टेट्रागोनल पहिला का ट्रायग्लिनिक पहिल्यांदा टी जेव्हा लिहिणार आहात तुम्ही तिथे काय लिहायचं, जम्बलिंग होऊ शकतं की बाबा ट्रायग्लिनिक लिहायचं की टेट्रागोनल. इथं अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार जायचं आहे. इथं टी नंतर ई आहे, इथं टी नंतर आर आहे. म्हणजेच अल्फाबेटिकली जर तुम्ही दोन टेट्रागोनल ट्रायग्लिनिक लावलं तर तुमच्या लक्षात येईल पहिला कुठला लिहायचा आहे दुसरा कोणता लिहायचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही लगेच लक्षात ठेवू शकता की सिरीजमध्ये पहिला टी येतो तो येतो ट्रायगोनलसाठी, टेट्रागोनलसाठी, आणि दुसरा जो टी येतो तो येतो ट्रायग्लिनिकसाठी. तर छोटू और मोटू हसते हसते रोने लगे ह्या वाक्याने तुम्ही ही सिरीज लक्षात ठेवू शकता. आणि एकदा का सिरीज लक्षात राहिली तर हे तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने एजेस आणि अँगल लक्षात ठेवू शकता. हेच एक 5-6 वेळा प्रॅक्टिस करा. कागदावरती काढून हा टेबल 7 जे काही लॅटाईस आहेत त्यांचं लॅटाईस काढा, नावं लिहा, त्याच्यापुढे त्याचे डायमेन्शन्स लिहा आणि त्याचं प्रॅक्टिस करा. हे प्रॅक्टिस केलं की तुमच्या लक्षात येईल की लक्षात ठेवायला अतिशय सोपं आहे. फक्त काय करायचं आहे, पहिल्यांदा सगळं इक्वल आणि हळूहळू एक एक अनइक्वल करत जायचे. कोणत्या पद्धतीने करायचं थोडंसं लक्षात घ्या. ट्रायग्लिनिक पर्यंत अतिशय सोपं आहे. हेक्सागोनल रोम्बोहायड्रल एक्सेप्शन केसेस आहेत त्या थोड्याशा लक्षात ठेवा. आपल्याला हे माहिती आहे की परीक्षेला एक्सेप्शन्सच विचारले जातात, त्यामुळे हेक्सागोनल रोम्बोहायड्रल याच्यावरती क्वेश्चन असणे स्वाभाविक आहे. आजपर्यंत सगळ्यात जास्त प्रश्न हेक्सागोनल वरती पडलेला आहे, त्यामुळे तुम्ही इथं फोकस जास्त करणं गरजेचं आहे. बाकीचे पण लॅटाईस खूप महत्वाचे आहेत, त्याचे एजेस लक्षात ठेवा. क्युबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल, रोम्बोहायड्रल हे सगळे 7 ब्रॅवाइस लॅटाईस आहेत जे अतिशय महत्वाचे आहेत. त्याचा अभ्यास करा, हे अजून सोपं